तर गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय माही स्टीफन ब्लॉग्समध्ये आपलं स्वागत आहे. सर्वात पहिले मी उठल्या चहा ठेवून घेतलेला. चहा ठेवल्यानंतर मी पीठ पण मळायला घेतलेलं. आज आपण बनवणार आहे सुकट बनवणार आहे. आज आपण सुकटची सुक्की भाजी बनवणार आहे. पण चहा पण इकडं होत होता म्हणून मी कढई बाजूला ठेवून घेतलेला आहे. आता याच्यावर मी कढई ठेवणार आहे. कढई ठेवल्यानंतर याच्यात सुकट टाकणार आहे. सुकट टाकल्यानंतर याला लालसर चांगलं भाजून घ्यायचं आहे. लालसर चांगलं भाजून घ्यायचं आहे. हे बघा, आता याला हलवायचं आहे. आपल्याला चांगलं हलवून लालसर भाजून घ्यायचं आहे. तर माझा हा दुसरा व्हिडिओ आहे. तर माझी काही चूक होते असेल तर मला माफ करा प्लीज. सुकट चांगलं लालसर भाजून घेतल्यानंतर आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. एका प्लेटमध्ये आपण याला काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता चांगली लालसर भाजून झालेली आहे. आपल्याला हे प्लेटमध्ये आपण हे काढून घेतलेलं आहे. आता काढून घेतल्यानंतर मग आपण ह्याच्यात पाणी 2-3 पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेणार आहोत. हे आम्ही हांड्यातलं पाणी काढलेलं आहे, बघू शकता तुम्ही. याच्यात पाणी टाकायचं आहे. चांगलं धुवून घ्यायचं आहे कारण खूप घाण असते ना, म्हणून चांगलं आपण ह्याला धुवून घ्यायचं आहे चांगलं. याचा वास पण खूप येत असतो. सुकट आहे ना, सुकट आहे. याचा वास पण सगळ्यांना आवडत नाही सुकट, कारण ह्याच्या वासामुळे आवडत नाही सगळ्यांना. म्हणून मी आता ऑप्शनच नव्हता काय करायचं, रोज उठून काय करायचं. तर मी आता टोमॅटो आणि कांदा आणि मिरची चांगलं चिरून घेतलेलं आहे. त्याच्यात मी गॅसवर कढाई ठेवली आणि त्याच्यात तेल टाकलेलं आहे. 2-3 चमचे तेल टाकून घेणार आहोत आपण. तुम्ही जसं ॲडजस्ट करून तसं तुम्हाला जेवढं तेल लागतं तेवढं तुम्ही टाकून घेऊ शकता. आता ह्याच्यात आपण तेल गरम झाल्यानंतर गॅस चालू करून घेणार आहोत. तेल गरम झाल्यानंतर आपण ह्याच्यात कांदा टाकणार आहोत. बघू शकता तुम्ही, कांदा टाकणार आहोत आपण. कांदा पण आपल्याला लालसर चांगला भाजून घ्यायचा आहे. कांदा तळून किंवा भाजून, तुम्ही काय म्हणता. मला माफ करा जर माझी काय बोलण्यात आणि चूक झाली असेल तर मला माफ करा. हा माझा डे हेल्दी टिफिन लंचचा दुसरा डे आहे. टिफिन लंच बॉक्स डे दुसरा आहे माझा. बघू शकता मी कांदा चांगला भाजून घेत आहे. आणि तेव्हा माझे हस्बंड पण आले आणि मी दूध घ्यायला पाठवलेलं त्यांना. दूध पण घेऊन आले, ते दूधची पिशवी घेऊन आलेत, बघू शकता तुम्ही. आणि हे